लहानपणीच आजीने आईने चिमणी कावळ्याची गोष्ट आम्हाला सांगितली. पण या गोष्टीने आम्हाला कसं जगायचं हे मात्र शिकवलं. तर ऐका गोष्ट, वेळीच टकटक ऐकायला शिका. एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं. एक दिवस काय झालं, आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाट्याचा वारा सुटला. टपटप पाऊस पडू लागला. झाडे भिजली, जमिनीवरून धोधो पाणी व्हायला लागलं. कावळ्याचं घर होतं शेणाचं. ते गेलं पाण्यात वाहून. कावळा काकडला. आता कुठे जावं बरं? एवढ्यात त्याला आठवलं, चिमणीचं घर आहे की शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचं दार तर बंद होतं. त्याने आवाज दिला, चिवताई चिवताई, अगं दार उघड. चिमणी आतून म्हणाली, अरे थांब रे, माझ्या बाळाला काजळ पावडर लावते. थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली. चिवताई चिवताई, अगं दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब, माझ्या बाळाला झोपवू दे. इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती. पण सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. काय करतो बिचारा? एवढंसं तोंड करून कुडकुडत उभा राहिला. पण चिमणीने काही केल्या दार उघडलं नाही. आता गोष्टीचा पूर्ण केलेला उत्तरार्थ. चिमणीचं सगळं काम आटोपलं. ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्या, आपण अजून कावळ्यासाठी दार उघडलेलंच नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिने बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिने तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजूबाजूला फिरून पाहिलं. कावळा कुठेही नव्हता. गेला असेल कुठेतरी, येईल परत. तिने स्वतःच्या मनाची समजूत काढली. मात्र रात्र मावळली, दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. चिमणीचं मन आता कशातच रमेना. बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध पावडर करण्यातही नाही. कारण एव्हाना तिला सवय झाली होती कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची. तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झाली असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंदही केलं होतं. अनेक दिवस उलटले. चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्या झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला. तो कावळ्याचा आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला सांगू. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पाहते तर काय, कावळ्या आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला खूप आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, या चिमणाबाई, तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी? कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणीला खूप ओशाळल्यासारखं झालं. ती म्हणाली, तुला राग नाही आला का रे माझा? का बुवा, काय यावा राग? मी माझ्यात विश्वात गुंग होते ना म्हणून. छे छे, अगं प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं, जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधी नव्हतीच. माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो होतो. पण नंतर मला माझी चूक कळाली. माझी गरज भागविण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येऊन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं, या दोन्ही गोष्टी अतिक्रमणासारख्याच वाटल्या असत्या, नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर अतिक्रमण करणं चूकच नाही का?
म्हणून मग मी स्वतःच वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच तुझ्या विश्वापासून दूर. मला एकटं करून? अरे मला सवय झाली रे तुझी. चिमणाबाई, या जगात एकटं कोणीच नसतं. जेव्हा आपण एकटं आहोत असं वाटतं ना, तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती, जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची. मलाही दाखवली त्याने. आणि बघ आज मी किती आनंदी आहे. माझ्याच घरट्यात माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या माणसांमध्ये. चिमणी निशब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला, चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस. हो, तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल, क्षणाचाही विलंब न करता. चिमणीचे डोळे पाणावले. भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आणि आपल्या घरट्याकडे निघाली. पण आज तिच्या पंखात पूर्वी इतकं बळ राहिलं नव्हतं. आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोडीफार प्रमाणात चिमणीसारखीच झाली. म्हणजे कोणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साथ घालतंय हे आपल्या ध्यानीच आलेलं नसतं. ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ असतो, बहीण असते, मित्र मैत्रिणी, आई वडील, बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात. त्यांची आर्तसाद आपल्याला ऐकूच येत नाही. म्हणजे ते पोटतिडकीने साथ घालतात आणि आपण म्हणतो, थांब रे, मला जरा करिअर करू दे, थांब जरा, मला आता घर घ्यायचंय, थांब जरा, मला आता कार घ्यायची, थांब मला काम आहे, थांब मला थोडी विश्रांती घ्यायची, थांब जरा, मला आता हे करायचंय, थांब जरा, मला आता ते करायचंय. आणि मग ही जंत्री वाढतच जाते. त्यांची सहनशक्ती संपते. ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात. त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं. आपल्या ते लक्षातही येत नाही. आणि जेव्हा येतं तेव्हा आपण फार एकटे झालेलो असतो. आणि असं होऊ नये असं वाटत असेल ना, तर मला कोणाची गरज नाही हा अहमपणा बाळगू नका. वेळीच टकटक ऐकायला शिका. वेळ प्रत्येकाची येते. वेळीच टकटक ऐकायला शिका. वेळ प्रत्येकाची येते. धन्यवाद.